हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज सॅटर्डे आहे. आज आम्ही नवीन ठिकाणी मॉर्निंग वॉक करायला आलो. तुम्ही बघू शकाल मी कुठे उभे आहे. हे नवीन पार्क आहे. बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून ओळखलं जातं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत. ते आज आपण जाऊन बघूया. इथून एंट्रन्स आहे. इथून एंट्री होते. ते सगळी लहान मुलं वगैरे खेळतात. कराटेचे क्लासेस होतात इथे. वेगवेगळ्या प्रकारची ते झाडं आहेत. हा एंट्रन्स आहे. बायोडायव्हर्सिटी पार्कची एंट्री इथून होते. इथे मॉर्निंग वॉकला खूप जण येतात सकाळी. तुम्ही हे बघू शकाल. इथे तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन मिळेल. इथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला झाडं दिसत आहेत. झाडांवरती ना त्यांनी ना स्टिक हे लावले, स्कॅनर लावले. ते तुम्ही स्कॅन केल्यानंतर ना तुम्हाला त्या झाडाबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन येणार. हे झाड कसलं आहे, त्याचे फायदे काय, त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे, तर त्याचा यूज काय होतो. प्रत्येक झाडावरती त्यांनी बारकोड लावला आहे. तुम्ही बघू शकाल प्रत्येक झाडावरती इंडिव्हिज्युअली बारकोड आहे. त्या झाडाची इन्फॉर्मेशन आहे. खूप शांत वातावरण आहे. बघा प्रत्येक झाडावरती बारकोड लावलाय, जेणेकरून प्रत्येकाला कळेल त्या झाडाचं महत्त्व काय आहे. तर कासर ओढवलीला आहे, जवळच आहे. इथून आपण वॉकला स्टार्ट करणार आहोत. छान वाटतं मॉर्निंगला इथे. खूप शांत वातावरण आहे. ऍक्च्युली हे गार्डन जे आहे ते खूप कमी लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे इथे जास्त गर्दी नाहीये. काय आहे? केवडा. अच्छा, हे केवड्याचं झाड आहे. काय आहे हो हे? अच्छा, आदिवासींचे सगळे डिझाईन आहेत. ओके. अरे बापरे, हा झाडाचा प्रकार तुम्ही फर्स्ट टाइम बघते हो. हे कुठलं झाड आहे? खरंच त्यांनी बरोबर बोलले. बायोडायव्हर्सिटी पार्क. वेगवेगळ्या प्रकारची खरंच खूप. मी फर्स्ट टाइम अशी झाडं बघते. हे झाड तुम्ही फर्स्ट टाइम बघितलं? तर आपल्या घराच्या जवळ एवढं असून सुद्धा जे कोणी कासरवडलेले राहतात ना, नक्कीच इथे भेट द्या. किती वेगवेगळे प्रकारची वनस्पती, वेगवेगळी प्रकारची झाडं आहेत. आणि बघा प्रत्येक झाडांच्या वरती त्यांनी बारकोड सिस्टम दिले. वाव, ही फुलं बघा. तिथे जाऊ, तिथे जाऊ. अच्छा, मग पुढे ठीक आहे. खरंच खूप मस्त वाटतंय गार्डन मध्ये. सगळ्या आजूबाजूला हिरवळ आणि आपण मध्ये चालतोय, वॉक करतोय. आज नवीन ठिकाणी आलोत.
खूपच मोठं आहे, वडाचं झाड आहे. हे बघा इथे वडाचं झाड आहे. इथे तुम्ही आता वट पौर्णिमा येते तेव्हा इथे तुम्ही येऊ शकता वट पौर्णिमेची पूजा करायला. आता वट पौर्णिमा येते, हे वडाचं झाड आहे इथे जवळच. हम्म. आणि तिकडे बांबूची झाड आहेत, सगळी बांबूची झाड आहेत. ही सगळी बांबूची झाड आहेत. सगळी बांबूची झाड आहेत. बघा ना, प्रत्येक झाडावरती त्यांनी मस्तपैकी एक दिलंय, स्टिकर दिलंय, बारकोड दिलाय. त्या बारकोडनी तुम्ही स्कॅन करून त्या झाडाची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. जांभळं पण पडलेत, बघू शकता किती जांभळं पडलेत, बापरे. बदक मस्त खेळतात. किती किती मोठा चाफा आहे. फर्स्ट टाइम इतकं मोठं चाफ्याचं झाड बघितलं ना. हो, चाफा एवढा मोठा असतो मला माहित होतं. हो, ते हे घ्या, हे घ्या बन केवडाच्या बनात नागिन सरसरली, हे गाणं आहे. बापरे, मी फर्स्ट टाइम आली हो. पिंक कलरचं पदक नाहीये ते, त्याला सो फ्रेंड्स, आज तुम्हाला मी बायो डायव्हर्सिटी पार्क दाखवलं. कासरवडवलीला आहे. मॉर्निंग वॉकसाठी इथे खूप जण येतात. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच आणि नक्की भेटू. बाय, थँक्यू.